अर्धा कप दही टाकून घेऊ। आता यामध्ये हे मी 4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे। यातली थोडी पेस्ट टाकून घेऊ। चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून ड्राय रोस्ट जिरा पावडर आणि अर्धा कप पाणी टाकून मिक्सर फिरवून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। हे मी थंड पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे बर्फ टाकलेला नाही। मसाला ताक तयार झालेला आहे। आता आपण फोडणीचं ताक करूया। अर्धा कप दही, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून ड्राय रोस्ट जिरा पावडर, पाव टीस्पून साखर आणि अर्धा कप पाणी टाकून मिक्सर फिरवून घेऊ। यामध्ये साखर टाकल्यामुळे ताकाचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि टेस्ट पण छान लागते। आता यामध्ये फोडणी टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊ। 2 टीस्पून तेल टाकून घेऊ। थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं टाकू, थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ, थोडीशी लसूण आणि मिरचीची पेस्ट, कोथिंबीर टाकून परतवून घेऊ। फोडणीचं ताक तयार झालेलं आहे। या ताकाला मठ्ठा असं म्हणतात। त्याचे दोन्ही प्रकार खूप मस्त लागतात। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।